गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री पांडुरंग सकल स्थानीय देवता यांच्या श्रीचरणांना वंदन। श्री सद्गुरुनाथांना वंदन। सकळ संत सत्पुरुष सद्गुरु यांच्या श्रीचरणांना वंदन। सकल विचारवंत विद्वान भाग्यवंत आणि श्रोता म्हणून उपस्थित असलेल्या आपणा सर्वांना सप्रेम अभिवादन। यानंतर आजच्या शुभ सायंकाळी आपण थोड्या वेळपर्यंत तत्वचिंतन करू प्रारंभ करते। आपण प्रेरक व्हावं, आपणापासून प्रेरणा घेईन। सद्गुरुनाथांचे भगवंताचे आशीर्वाद कृपा माझ्या पाठीशी आहे अशी माझी श्रद्धा आहे। एवढ्या भांडवलावर उपलब्ध वेळामध्ये आपण चिंतन करू शकू अशी सर्वजण मिळून श्रद्धा प्रकट करू प्रारंभ करते। भगवंताच्या कृपेने आपणा सर्वांना नाही बनलं जमलं का रेकॉर्डिंग होणार नाही। येतोय आवाज बरा येतोय ना? भगवंताच्या कृपेने आणि आपल्या पूर्व सुकृतामुळे आपणा सर्वांना नरजन्म मिळालेला आहे। माणूस शरीराचा आपल्याला लाभ झाला आहे। सत्पुरुष म्हणतात महता पुण्य पण्येन क्रीते यंकाय नौस्त्वया। पुण्यरूप द्रव्य खूप खर्च केले आणि तेवढ्या पुण्यरूप द्रव्याच्या साह्याने आपण आपला हा नरदेह विकत घेतला आहे।
क्रीता इयम नरतनुः, हे नरशरीर आपण विकत घेतलं आहे. किती छान आहे ही कल्पनाच, किती छान आहे. सगळ्यांनीच आपापली शरीरे विकतच घेतली आहेत. पशुपक्ष्यांनी सुद्धा शरीरे विकतच घेतली आहे. कोणालाही शरीर फुकटात मिळालेलं नाही. त्या द्रव्याचं नाव पुण्य असं आहे. सद्धर्माने केलेलं आचरण, धर्माच्या विरोधात न केलेलं आचरण, कोणाची अंतःकरणे न दुखावता केलेलं आचरण आपल्याला खूप पुण्य देऊन गेलं आहे. आपल्याला आज आठवत नाही, पण हे आपण केलेलं पुण्य आहे. आणि तेवढं पुण्य देऊन हे शरीर विकत घेतलं. प्रत्येकाने काही पुण्य खर्च केलं आहे. जशी खूप प्रकारची घरे बांधलेली आहेत. 5 BHK आहे, भोवती मोठं अंगण, बगीचा आहे, पोहण्याचे तलावसुद्धा तिथे आहे, क्रीडा करण्याची सर्व व्यवस्था तिथे आहे. घरात सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. आणि 5 BHK प्रकारचं घर आहे आपलं. दुसऱ्या कोणाचं 3 BHK आहे, त्यातही काही सोयी आहे. कदाचित त्यात सोयी थोड्या कमी आहे. मिळालेलं अंगण लहान आहे जरा. अंगण बरं आहे, पण बगीचा नाही, पोहण्याचा तलाव नाही. कोणी 2 BHK केलं, खोल्या लहान लहान आहे, सामान सगळं ठेवायला जागा पुरत नाही. तसं घर बरं आहे, पण वर जायचं आहे, लिफ्ट नाही. कोणाचं घर 1 BHK आहे आणि कोणाचं 1 रूम किचन प्रकार आहे. जीवनाचे सगळे व्यवहार एकाच खोलीत करायचे. पाहुणा आलेलाही तिथेच, पोरांचे अभ्यास तिथे, ऑफिसचे कामं तिथे. हल्ली घरून काम करण्याची सोय झाली आहे पुष्कळांना. त्या कम्प्युटरला अर्धी खोली गेली आहे. उरलेल्या जागेत सगळा संसार आहे. म्हातारे माणसं घरात आहे. कोणी एक आजारी आहे, त्याचा अखंड अंथरूण तिथेच आहे. असे मिळालेल्या आपल्या उपलब्ध घरांचे प्रकार इतके कशामुळे झाले? सगळ्यांनाच तसं मोठं घर का नाही मिळालं हे समजायला काही फार कठीण नाही. जेवढा जास्त पैसा देऊन आपण घर विकत घेतलं, तेवढं ते मोठं सर्व सोयींनी संपन्न असतं, एवढं समजलं सगळ्यांना. सगळ्या सोयी उपलब्ध. जेवढा पैसा आपल्याजवळ कमी, तेवढं लहान लहान घर आणि सोयी कमी कमी. या प्रकारे ह्या भौतिकात आपण ज्या निवासात राहतो त्या घरांबद्दल बोलले. द्रव्य जेवढं जेवढं जास्त, तेवढे घरं मोठे आणि सोयी पण जास्त. ब्रह्मदेवाचं दुकान आहे मोठं शरीर विकण्याचं, मोठा मॉल आहे त्याचा, आणि सगळ्या प्रकारची शरीरे तिथे आहेत. पक्ष्यांची आहेत, वाघासारख्या हिंस्र पशूंची आहेत, गाई म्हशी घोडे यांच्यासारख्या पाळीव प्राण्यांची आहेत, कीटकांची आहेत, पिकावरचे किडे आहेत तिथे, घाणीत वाढणारे किडे आहेत तिथे. आपण चालतो 10-20 मुंग्या प्रत्येक दिवशी आपल्या हातून मरतात. असे बारीक बारीक प्राणी खूप आहेत. आणि हे आपलं शरीर, याला नरतनू म्हणतात, हेही पण आहे. कल्पना करणं कठीण नाही आहे. कोणतं शरीर मिळायला जास्त पैसा लागला असेल सांगा बरं?
सगळ्या सोयींनी संपन्न असं हे शरीर आहे. महता पुण्यपण्येनं खूप पैसा खर्च करून व्यवहार केला आहे, खरेदी विक्रीचा व्यवहार तिथे झाला आहे. आपण सगळी शरीरे पाहिली. हे 5 रुपयाचं शरीर आहे, सोयी नाही दिसत ह्या शरीरात. हे 25 रुपयावालं आहे, नाही यातही कमी सोयी आहे. असं पाहत पाहत आपण साऱ्या मॉलभर हिंडलो. आपल्या खिशात खूप पैसा आहे, पुण्य खूप आहे आपल्याजवळ. ब्रह्मदेवाकडे जेवढं चांगल्यात चांगलं असेल असं नरशरीर आपण विकत घेतलं आहे हो. आणि विकत घेतलेल्या गोष्टीची खूप काळजी घेऊनच वापरावं लागतं की नाही. तुमच्या त्या फार मोठ्या उत्तम घरामध्ये मी आले, असं ताठ बसताना टेकून बसले भिंतीला. तुम्ही म्हणता ताई भिंतीला टेकू नका, समोर सरका. म्हटलं का मला टेकायला पाहिजे. तुमच्या डोक्याचं तेल भिंतीला लागतं, तुम्ही पुढे सरका. एवढी काळजी आपण घेतो. आपल्या घरात काही खराबी होऊ नये याची फार नोंद घेतो. झाडाय पुसायला गडी माणसं ठेवतो स्वच्छ. हे असे फुलापानांचे देखावे त्या घरात करतो. इतकंच छान काय काय सोयी आहेत आणि बाकीच्या शरीरात काय काय सोयी नाहीत माहिती आहे सगळ्यांना. शुद्ध शब्द उच्चारून बोलण्याची जी योग्यता आहे ती फक्त माणसाच्या शरीराला आहे. बाकीच्या प्राण्यांना फक्त ध्वनी काढता येतो, आवाज आहेत, पण शब्दोच्चार तिथे नाहीत. आवाजही फार सूक्ष्म वेगवेगळ्या प्रकारचे गोड वाटणारे. कोकिळ पक्षासारखा आवाज एखाद्या प्राण्याला आहे. ते काय बोलतात त्यांचं त्यांना भलंही कळत असेल, आपल्याला काहीच कळत नाही. उच्चार नाही, शब्द नाहीत. खाण्यापिण्यापुरते आवाजाचे अर्थ त्यांना कळतात. कुत्रं भाकरी घेऊन जायचं आलं तर आपण हाडं म्हणतो, हाडाचा अर्थ तेवढा त्याला कळतो की आपल्याला हाकललं. पण त्याचं मन त्याला आवरत नाही, ते भाकरी घेऊन पळतच. असं आपण नाही करीत. कुठे अन्न दिसल्यावर आपण पटकन त्याच्यावर झेपावलो, घेतलं ते अन्न पळालो, असं नाही होत. ही समज या शरीराला आहे, त्या शरीराला ती नाही. खूप भाज्या, पाले, फळं, काही हरभरा इत्यादी रस्त्यावर विक्रेते फिरतात त्या गाड्या घेऊन. 2 गायी आल्या तिकडून, त्या पटकन एक झाड घेतातच ओढून आणि पळतात. आपणही तर त्या सगळ्या गाड्या पाहतो, नाही घेत ना काढून. हरभऱ्याची एक पेंडी उचलली, निघालो आपण. केळ विकणारा तिथे, त्यालाही काही कामं असतात. गाडी बाजूला उभी करून कुठेतरी जातो, मालक नसतो गाडीपाशी. मग घेतले 10-20 केळं आपल्या पिशवीत भरले. असं हे शरीर नाही करीत. त्या शरीराला ते कळत नाही. आपलं परक घ्यावं की न घ्यावं, हे धर्मात बसतं का, हे आमच्याला शोभतं का, हा सगळा जो विचार आहे तो विचार करण्याची पात्रता ह्या शरीरात फक्त आहे. कामं करण्याची पात्रता कुठेतरी उंचीवर काही ठेवलेलं आहे, ते काढण्यासाठी आपल्याला उभं राहून हात पुरवता येतो, नाही तर कशावर उंच उभं राहून काम करता येतं. ते बाकी प्राण्यांना येत नाही. आपलं शरीर उभं आहे आणि बाकीचे सगळी शरीरे अशी आडवी आहेत, नाही तर अशी तिरपी आहेत.
आठवा. खूप प्राणी पाहिलेत आपण, सगळ्यांची शरीरे आठवा. थोडा वेळपर्यंत वानर नावाचा जो प्राणी आहे त्याचं शरीर उभं राहू शकतं, पण ते सतत उभं शरीर नाही आहे. त्याच्या व्यवहाराच्या वेळी ते आडवंच असतं. पण नराची थोडीशी योग्यता उभ्या शरीराची त्याला जरा प्राप्त आहे, म्हणून त्याला नर नाही म्हणत. तो नर आहे का याबद्दल शंका आहे, म्हणून त्याला वानर म्हणतात. वा म्हणजे शंका असणे. नरासारखा उभं दिसतो, हातातही वस्तू ते माणसं धरतात असं धरू शकतं. काही 2-4 गुणधर्म त्याच्यात माणसाचे आहेत, पण त्याच्या माणूस असण्याबद्दल शंका आहे, म्हणून त्याला वानर नाव आहे. आपण सगळे नर आहोत. समजून कृती करतो. आपल्या हिताची गोष्ट कोणती तेवढीच आपण करतो. ज्यात आपलं हित होणार नाही अशी गोष्ट हे शरीर नाही करीत. त्या शरीराला नाही कळत. काय केल्यावर आपण फसू, अडकून पडू, दुःख भोगू, याचा विचार करण्याची पात्रता या शरीरात आहे. आणि या प्रकारचा विचार करण्याकरता जी यंत्रणा लागते ती या शरीरात आहे. खोके तर पुष्कळ आहेत, पेट्या खोके पुष्कळ आहे जगात. पण टी व्हीचा जो बॉक्स असतो तेही एक खोकंच आहे ना, ती एक पेटीच आहे. पण त्याच्यात एक वेगळी यंत्रणा आहे. समोर नसलेल्या गोष्टीची रूपे ते दाखवतं आणि जवळ नसलेल्या गोष्टीचे शब्द म्हणजे आवाजही ते आपल्याला ऐकवतं. आत्ता इथे बसून आपल्याला अमेरिकेत काय चालू आहे पाहता येतं. एखादं कोणतं विमान आकाशात सध्या कुठे पाहता येतं. त्या खोक्यामध्ये एक ठराविक यंत्रणा आहे, म्हणून दूरध्वनी आणि दूरदर्शन दोन्ही गोष्टींची त्यात सोय आहे. सगळ्या खोक्यांमध्ये नाही. तशी हिताचं काय नाही याबद्दल विचार करण्याकरता जी यंत्रणा पाहिजे ती फक्त ह्या शरीरात बसवली आहे देवाने. आणि म्हणून हे शरीर फार महाग विकलं जातं. आता सगळ्यांचे घरं 5-5 खोल्यांचे आहे समजून चाला, पण आतल्या व्यवस्था पुन्हा कमी जास्त प्रकारच्या चांगल्या असतात. माझ्या घरामध्ये जे एक कपाट केलेलं आहे त्या बिल्डरने, ते काही 10,000चं आहे. दुसऱ्याच्या घरी तेवढंच कपाट आहे, पण आणखी चांगल्या प्रतीचं आहे, ते 25,000चं आहे. म्हणून नरजन्मसुद्धा विकत घेताना महाग खूप आहे, पण त्या महागामध्ये कमी जास्त आहे. फारच फार महाग संतांचं शरीर असतं, सद्गुरूचं शरीर असतं, देवाच्या अवतारांचं शरीर फार महाग. आपली बुद्धिमत्ता जेवढी चांगली तेवढी आपल्याला फार किंमत मोजावी लागली. शरीरात काय पाहिजे? आम्हाला हीटर पाहिजे, रूम हीटर पाहिजे, मग त्याचे पैसे जास्त. आम्हाला थंड पाहिजे म्हणून थंडावा देणारं AC व्यवस्था पाहिजे, तेवढे पैसे जास्त. मी एकदा एका लॉजमध्ये जेवायला गेले, ते फक्त राईस प्लेटची व्यवस्था तिथे होती. दुसरीकडे जायचं काही जमणार नव्हतं, तिथेच शिरले, तिथे जेवायचं. पण मला नुसतं ते भातन वरण खाऊन माझं भागत नाही, मला थोडं आणखी काही हवं होतं. मी त्याला म्हटलं दही आहे का? तो म्हणाला आहे. राईस प्लेटची किंमत आहे ही 100 रुपये, दह्याचे पुन्हा तुम्हाला 25 रुपये वेगळे द्यावे लागतील. ठीक आहे म्हटलं. पापड आहे का तुमच्याकडे? पापडाचे पुन्हा 10 रुपये वेगळे द्यावे लागतील.
तुमच्याकडे काही मिष्टान्न का आहे ना, मिष्टान्नाचे पुन्हा 50 रुपये. राईस प्लेटमध्ये सर्वांच्यासाठी त्या ठराविक किमतीमध्ये जे पदार्थ मिळतात त्यापेक्षा ज्याला जास्तीचे हवे आहेत त्याचे पुन्हा एक्स्ट्रा चार्जेस आहेत. आहे ना असं? असंच झालं. ब्रह्मदेवाच्या बाजारात शरीर खरेदीला गेलो आणि त्या शरीर खरेदी सर्वसामान्य राईस प्लेटच्या किमतीत. सगळ्यांना ऐकता येतं, पाहता येतं, बोलता येतं. काही कमी जास्त थंड गरम कळतं, तिखट खारट कळतं. इथे बसायचं का नाही बसायचं कळतं. अशा सर्वसाधारण गोष्टी त्या ब्रह्मदेवाने जी कमीत कमी किंमत लावली आहे त्याच्यात उपलब्ध आहेत. आणि यापेक्षा जास्त जर काही हवं असेल त्याचे पुन्हा एक्स्ट्रा चार्जेस आहे, त्याचे पुन्हा अधिक पुण्य खर्चारावं, अधिक धर्मशील असावं लागतं. अशी सगळ्या प्रकारची इक्विपमेंट मिळेल इतकी किंमत भरून संतांचं शरीर आहे, देवाच्या अवतारांचं आहे. बुद्धिमंताचं, विचारवंताचं फार हुशार. कोणी पेंटिंग चांगलं करतो, विकत घेतलं आहे पेंटिंगची कला. लक्षात ठेवा, मला पेंटिंगची कला पाहिजे, मग तुम्हाला 500 रुपये जास्त द्यावे लागेल. घे पाहिजे. मला गायन कला पाहिजे, आहे त्याचेही काही पैसे. जेवढ्या ज्याच्याजवळ कला सामर्थ्य अधिक आहे तेवढं अधिक पुण्य त्या माणसाने खर्च केलेलं आहे. महता पुण्यपण्येन क्रीतेयं कायनौस्त्वया. असं हे शरीर सर्वसामान्य शरीरापेक्षा नक्कीच वेगळं आहे. आणि असं शरीर उपलब्ध करून देणाऱ्या देवाचा हेतूसुद्धा या शरीराकडून कोणतं अपेक्षित आहे याचा वेगळाच असणार आहे. उभ्या शरीराला काम करणारं शरीर म्हणतात. एकदा सांगितलेलं आहे मी. आपल्या घरी समारंभ आहे काहीतरी, सकाळपासून फार खटपट करावी लागली आहे, संध्याकाळपर्यंत थकतो माणूस. तो 2-3 वाक्य बोलतो. एक वाक्य, मी सकाळपासून उभा आहे. आणि पोळ्या करायला बसला होता, भाजी निवडायला बसला होता, तुझ्या कॉम्प्युटरवरचं काही काम करताना बसला होता, आणि उभा काय म्हणतो? उभा शब्दाचा अर्थ मी सकाळपासून फक्त कामच करतोय असा होतो. म्हणून उभं शरीर याचा अर्थ काम करणारं शरीर असं आहे. आणि आपण तेच टाळण्याचा हाच प्रयत्न करतोय. घर झाडायला आता आपल्याला कमीपणा वाटतोय. तुमच्याकडे झाडझूड करायला नाही का होताही कोणी? झाडझूड करणारे वेगळे. आपल्या प्रेस्टिजचा पॉईंट झाला. मग नाही वाकत, नाही उठ बस करीत, गुडघे खराब होत चालले, कमरा बिघडत चालल्या, चालता येईन असं झालं. उभं शरीर, काम करणारं शरीर. आता खूप थकले, सकाळपासून उभीच्या उभी आहे हो. मग आता काय करायचं? मी आता थोडी आडवी होते. आडवं शरीर भोगाचं आहे आणि उभं शरीर कामाचं आहे. बाकी सगळ्या प्राण्यांची शरीरे भोग योनी आहे, ते फक्त भोगासाठी आहेत. म्हणून त्यांना खाणं समजतं, थकले की झोपणं समजतं. काही त्रास होतोय तर प्रतिकूलता लक्षात येते, म्हणून सुखासाठी सुरक्षित भागाकडे ते पळतात. याच्या पलीकडे तिथे काहीच नाही कळत. आडवं शरीर आहे, फक्त भोगासाठी आहे. उभं शरीर कामासाठी आहे,
ते थकतं तेव्हा त्याला विश्रांती पाहिजे, तेवढा वेळच त्यांनी आडवं व्हायचं आहे, बस झालं. असं हे शरीर कोणत्या कामासाठी दिलं? घर बांधायसाठी, बगीचे करण्यासाठी, वेगवेगळे उत्तमोत्तम कपडे घालून फिरण्यासाठी, संसार मांडण्यासाठी, संसार थाटण्यासाठी, एकाच गावात राहून कंटाळा आलो म्हणून गावोगाव फिरण्यासाठी हे शरीर कशासाठी दिलं? आपला विषय मला माहिती आहे काय आहे. साधन चतुष्टय या विषयावर आपण 5 दिवस चिंतन करणार आहे. त्याचीच ही प्रस्तावना सुरू. हे शरीर कशासाठी, कोणत्या कामासाठी? दिवसातून 4 वेळा चहा प्यायसाठी, घरचं खाऊन कंटाळा आला म्हणून हॉटेलमधून जाऊन जेवण्यासाठी, या ठाण्यात काही पाहायला चांगलं चुंगलं नाही म्हणून ट्रिप काढण्यासाठी, गरमी फार होते म्हणून शिमल्याला जाण्यासाठी, कशासाठी आहे? वाढदिवस आहे म्हणून मोठी पार्टी करून घेण्यासाठी, हार तुरे घालून घेण्यासाठी, हे सगळं आपण करतोच आहे. एवढ्यासाठीच शरीर आहे का? शरीराच्या गरजा म्हणून यातल्या पुष्कळ गोष्टी कराव्या लागतील, रोज जेवावं लागणार. सगळे रस असले म्हणजे शरीर सुदृढ राहतं, म्हणून वेगवेगळे पदार्थ आपल्याला करावे लागणार, ते खावे पण लागणार. ते करावं खावं, पण त्याच्यासाठी आपण आहे असं नाही समजू. आपण दुसऱ्या कशा तरीसाठी आहे म्हणून खायचं. खाण्यासाठी आपण नाही आहे, दुसरं काही करण्यासाठी खावं लागतं म्हणून आहे आपण. बाकीचे शरीर फक्त खाण्यासाठी आहे, आपण दुसरं काही करण्यासाठी खावं यासाठी आहे. आणि ते काय करावं? 2 प्रश्न आणि विषयाला प्रारंभ. सोपा प्रश्न. आपण ज्या खटपटी ह्या प्रपंचात जिवंत असेपर्यंत करतो, याचा नक्की उद्देश काय आहे? खाली न बसता खुर्चीवर का बसतो? असे पाय ठेवून बसता येत नाही, पाय लांब करून बसतो का म्हणून? त्या कोपऱ्यात ऐकू येत नाही, उठून समोर येऊन बसतो का म्हणून? थंडी वाजते स्वेटर घालतो का म्हणून? गरमी झाली AC सुरू करतो का म्हणून? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच, सुख व्हावं, बस. एवढं एकच उत्तर ह्या सगळ्या प्रश्नांचं आहे. असं पटतंय ना सगळ्यांना? तुमच्या मागे एक जण बसले आहेत, ते इकडे सरकतात तिकडे सरकतात का म्हणून? पुरुषाच्या डोकं आड येत आहे म्हणून त्याला वक्त्याचं तोंड दिसत नाही म्हणून तो सरकतो. तेही सरकणं सुखासाठीच आहे. आता मी बोलते, तुमचे कान चांगले ऐकता तुम्ही, लाऊडस्पीकर कशासाठी? स्पष्ट ऐकू यावं, ते का म्हणून? सुख व्हावं एवढ्यासाठी. चहा पितो सुख व्हावं, झोपतो सुख व्हावं. आपल्या प्रत्येक हालचालीचा उद्देश सुख व्हावं हाच आहे. मग सुख एकदा झालेलं पुरेसं नाही का? नाही पुरेसं, म्हणून पुन्हा पुन्हा ते करावं लागतं. क्षणभर ते सुख टिकतं, तेवढं संपून जातं आणि सुखासाठी पुन्हा काहीतरी करावं लागतं. म्हणजे सुखासाठी सगळं करतो, ते सुख शाश्वत नाही, कायमस्वरूपी टिकत नाही. गरमी झाली म्हणून AC चालू केलं, थोड्या वेळाने उठतो ते बंद करतो.
का म्हणून जे सुख झालं ते टिकलं नाही आहे, दुसरी व्यवस्था सुखाला पाहिजे. त्या कोपऱ्यातून बघता दिशेने उठून इकडे आला, का म्हणून सुखासाठी. कोणतीही गोष्ट करा सुखासाठी केली जाते, थोडा वेळ सुख होतं, ते टिकत नाही म्हणून पुन्हा काहीतरी. मग आपल्याला टिकणारं सुख पाहिजे की नको? कोणतं सुख पाहिजे आपल्याला? ज्याला शाश्वत म्हणतात, कायम स्वरूपी. मी बाजारात गेले, साडी आणायला गेले, कापडाच्या दुकानात. त्यांनी पुष्कळ 50-100 साड्या माझ्या पुढे ढीग टाकला. आवडली एक साडी, निवडली, ही द्या म्हटलं त्याला. तो काउंटरवर घेऊन गेला ती साडी. मी तिथं गेले पैसे द्यायला. त्याच्या आधी माझ्या डोक्यात विचार आला, दिसते तर खूप छान, आपण तर घेतली, पसंत केली, एक गोष्ट राहून गेली. त्या दुकानदाराला मी विचारते, याचा रंग टिकेल ना? पाण्यात घातल्याबरोबर तो रंग जर गेला तर माझ्या आवडीला काय अर्थ उरला? म्हणजे जे चांगलं दिसतं तेवढ्या चांगल्यावर आपण संतुष्ट नसतो. ते टिकणार आहे का नाही याचं उत्तर पाहिजे. पैसा साठवायचा आहे आपल्याला, बॅलन्स खूप करायचा आहे. पैसा खर्च करून तर पालकाची भाजी पण मिळते. आणि मला 100 रुपये आज साठवायचे, शिल्लक टाकायचे. मग 100 रुपयाची पालकाची भाजी आणून मी 100 रुपये साठवते का? ती पालकाची भाजी नाही तर पैसेच आहेत. सोन्यालाही पैसे लागतात. पैसे साठवायचे असतील तर मी भाजीच्या रूपाने साठवीन का सोन्याच्या रूपाने? का फरक आहे हा? भाजी टिकत नाही, त्याहून सोनं जास्त वेळ टिकतं. हा रंग टिकत नाही म्हणून हे वस्त्र नको ते दुसरं. नाही, रंग नाही जात ताई याचा, पण बाकी कशी आहे, ती किती टिकल, कशी खराब होईल हे नाही आम्ही सांगू शकत. त्याचे सूत, तंतू, प्रकारही टिकाऊ पाहिजे, रंग टिकाऊ पाहिजे, तर घेतो. मुद्दा थोडक्यात आपल्याला जे सुख होतं ते शाश्वत पाहिजे, बस, दुसरं काही नको. प्रवासाला जाताना डबा घ्यायचा, 12 तास जे विटणार नाही असेच पदार्थ नेतो आपण. आवडीचे पदार्थ दुसरे असतात पण नाही 12 तास टिकणार, नको. शाश्वत. संसारातली अशी एखादी हालचाल सांगा, एखादं कर्म सांगा की जे आपल्याला कायमस्वरूपी सुख देत आहे. झोपण्याने सुख होतं, अगदी खरं आहे, पण कायमस्वरूपी झोपतही नाही आपण. का हो, कसं काय झालं? जरा झोप जास्त झाली म्हणून फारच आळस आला? नाही. कोणतंही या प्रपंचातलं सुख शाश्वत नाही, आणि इच्छा फक्त शाश्वत सुखाची आहे. आत्यंतिक सुखाचा लाभ आणि प्रतिकूलता म्हणजे दुःखाची आत्यंतिक हानी. पुन्हा दुःख येणे नको आणि पुन्हा सुख जाणे नको, एवढी एकच इच्छा प्रत्येक माणसाची, ही सगळ्या प्राण्यांची आहे. कोणत्याही प्राण्याला शाश्वत सुखच पाहिजे, देह कोणताही मिळो, पण शाश्वत सुख मिळवण्याकरता या शरीराची यंत्रणा पाहिजे, ती फक्त मानवी शरीराला ठेवली आहे, म्हणून याची किंमत फार जास्त आहे.
हे वेड्यासारखं वापरू नाही. माकडाच्या गळ्यामध्ये मोत्याचा हार घातलेला काही कामाचं, त्याला कळत नाही. ते दाताने चावून मोती फोडतं. आपण करू का असं? नाही. ते त्याला कळत नाही. वस्तूची किंमत खूप आहे, वाटेल तसं वापरतं ते, त्याला कळत नाही कसं वापरावं. आपणही वाटेल तसं वापरतोय. एवढ्या शरीराची आपण किंमत नीट जाणीत नाही. लोखंडाचे भांडे अंगणामध्ये उघडे वागडे पडलेले असतात, काही धाक नाही वाटत. आणि सोन्याची 3 ग्रॅमची अंगठी, ती सुद्धा एका डबीत, ती डबी एका पेटीत, पेटीला एक कुलूप. सोनं चांगलं आहे हो म्हणून किती काळजीने जपायचं, भलत्या सलत्या गोष्टीसाठी नाही. याप्रमाणे हे शरीर अत्यंत जपावं, त्याचं आरोग्य सांभाळावं. भद्रं कर्णेभिः हा शांतीपाठ माहीत आहे सगळ्यांना. त्याच्यात ते 2 शब्द सांगते. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैः अंगैः. स्थिर अंग म्हणजे सुदृढ शरीर, आरोग्य संपन्न शरीर. म्हणजे वेदसुद्धा शरीराच्या स्वास्थ्याला मान देत आहे. तत्त्वज्ञानात शिरला म्हणजे शरीराची हेळसांड करणंही सांगितलं. स्थिर अंग पाहिजे, सुदृढ शरीर, नाकडोळ्याची क्षमता कायम टिकलेली पाहिजे. 25व्या वर्षी 27व्या वर्षी दात पडून जातात, 5व्या वर्षी चष्मा लागतो. हे सुदृढ शरीर नाही. 20व्या वर्षी डायबेटीस होतो. हे सुदृढ शरीर नाही. आपण देवाची कधी प्रार्थना करीत नाही, देवा तू एवढे किमतीचं शरीर दिलंय, हे सांभाळण्याची मला अक्कलही दे ना. हे वाटेल तसं वापरायचं का नाही, सुरक्षित ठेवायचं, त्याच्या आरोग्याची व्यवस्था करायची. परमार्थ करायचा म्हणजे शरीराची खराबी नाही करायची. स्थिरैः अंगैः. देवा आम्ही तुझी स्तुती करणारे, यज्ञ करून तुझी पूजा करणारे झालो पाहिजे. हे शरीर मोलाचं आहे. लब्ध्वा कथंचित नरजन्म दुर्लभम, तत्रापि पुंस्त्वं श्रुतिपारदर्शनम. यस्वात्ममुक्त्यैः न यतेत मूढधीः, सह्यात्महा स्वं विनिहन्ति असद्गृहात्. लब्ध्वा कथंचित, फार मोठ्या किमतीने, फार मोठं तप करून हे नरशरीर मिळवलंय. स्त्रियांच्याही शरीराला नरशरीरच म्हणतात. पुरुषांचंही शरीर नरशरीरच आहे, नरतनू आहे हे सगळं. याच्यामध्ये शरीरशास्त्रदृष्ट्या बायकांचं शरीर अधिक विकसित आहे, पण पराक्रमाच्या दृष्टीने पुरुषाचं शरीर अधिक विकसित आहे. फरक कशाचा? पुरुष शरीर अधिक स्वतंत्र आहे, स्त्री शरीर स्वतंत्र नाही. आजच्या भगिनी वर्गाला माझं वाक्य आवडणार नाही, सोडून दे, मी शास्त्र बोलते. ज्याला शास्त्र आवडेल त्याचा विकास शास्त्राप्रमाणे होईल, न आवडेल त्याचं ते भाग्य समजून द्या, सोडून द्या. ते शरीरशास्त्रदृष्ट्या विकसित असलेलं ही शरीर स्वातंत्र्याच्या दृष्टीने दुय्यम आहे.
जेवढं स्वातंत्र्य जास्त तेवढी सुखाची सोय जास्त, हा सिद्धांत आहे. या श्लोकात म्हटलंय, लब्ध्वा कथंचित नरजन्म दुर्लभम. दुर्लभ आहे, कठीण आहे हा मिळवणं. कथंचित मोठ्या तरी खूप सुकृत केलं आहे, मिळवलं आहे. नरजन्म दुर्लभम, तो स्त्रीचाही शरीराचा उल्लेख आहे, पुरुष शरीराचाही आहे. तत्रापि पुंस्त्वम, नरशरीर मिळवलं आहे आणि त्यामध्ये पुरुष शरीर मिळालं आहे. बा जीवा तुला, ते अधिक खर्च केलाय पैशाने. असं उत्तम शरीर, सर्व बाकी शरीरांपेक्षा नर शरीर उत्तम, आणि या उत्तम नर शरीरात पुरुष शरीर अधिक उत्तम. स्वातंत्र्य आहे म्हणून. कैद्यापेक्षा आपण सगळे बरे नाही का सांगा बरं? फरक काय आहे? तोही जेवतो खातोय, त्यालाही हातपाय असेच आहे. फरक काय कैद्यात आणि आपल्यात? तो स्वतंत्र नाही, आपण स्वतंत्र. बस, म्हणून त्याच्यापेक्षा आपण सुखी आहोत. त्याला चहा प्यायचा आहे, आपण पटकन उठून जातो, करून घेऊन पितो. कोणाला सांगतो चहा करून देतो, करून देतो. असं कैदी नाही करू शकत. त्याची चहाची घंटी वाजल तेव्हा त्याला चहा मिळेल. परतंत्र हे दुःखाचं आहे परिस्थिती, स्वातंत्र्य ही सुखाची परिस्थिती आहे. म्हणून भारताच्या त्यावेळच्या त्या राजकीय पुढाऱ्यांनी स्वातंत्र्यासाठी लढे केले. स्वतंत्र असावं. नैसर्गिकरित्या पुरुष स्वतंत्र आहे. ज्यांना पुरुष शरीर प्राप्त झालं त्यांचं भाग्य स्त्री शरीर असणाऱ्या जीवापेक्षा अधिक उत्तम आहे. तत्रापि पुंस्त्वम, त्यानंतर पुरुष शरीर मिळालेले सुद्धा संध्याकाळच्या वेळेला त्या तिकडच्या दुकानात जातात. असं नाही संध्याकाळच्या वेळी ते देवदर्शनाला जात आहेत, कोणी प्रवचनाला जात आहेत, कोणी सायंकालीन ध्यानाला बसत आहेत, कोणी उत्तम ग्रंथ वाचत आहेत, कोणी कुठेतरी एखादं परोपकाराच्या कार्यामध्ये सहभाग द्यायला, सहकार्य करायला जात आहेत. कोणी वेदाध्ययन, कोणी चिंतन. हे शरीर असं वापरत आहेत. जे पुरुष या प्रकारचं कार्य करतात ते पुरुष शरीर सगळ्यांना भाग्याचं असलं तरी या लोकांचं ते अधिक भाग्य आहे समजायचं. पुण्यकर्म करायची सुद्धा आपल्याला बुद्धी व्हावी लागते, ती पुण्याचाच परिणाम आहे. अशी नाही होत सगळ्यांना बुद्धी. मी चहा पीत बसले तेवढ्यात तुम्ही आलात. आधी मलाही माहीत नव्हतं आणि मला माहीत नव्हतं तुम्ही येणार, आणि तुम्हाला माहीत नव्हतं मी चहा पीत असणार. आले तुम्ही. मी जर जरा बरी शहाणी असेल तर तुम्हालाही मी म्हणेन घ्या चहा. एकच कप आणलेला आहे, सोबत बशी आहे, बशीत ओतून मी घेईन, कप तुम्हाला देईन. एवढी अक्कल मला असली की माझ्या नरजन्माचं सोनं करण्याचं मला समजलं असा अर्थ होतो. नाही एकट्याने खायचं, द्यायचं दुसऱ्याला. म्हणून मी औषधाची गोळी खाते म्हणून एक तुम्हालाही द्यायची. एवढं धोरण ज्या शरीरात आहे ते शरीर. कुत्र्या पुढे भाकरी टाकली तर ते स्वतः घेऊन पळतं, दुसऱ्याला घेऊ देत नाही. कावळा एक तुकडा चोचीत घेऊन पळतो, दुसऱ्याला घेऊ देत नाही. असं माणूस नाही करीत. प्रवासात सुद्धा आपल्याला जेवावं लागतं मध्ये केव्हा तरी. शेजारच्या प्रवाशाला आपण म्हणतो या दादा जेवा.
असं नाही बाकीचे शरीरं करू शकत. म्हणून मी म्हणते फार उत्तम यंत्रणा या शरीरात आहे. त्यात असं चिंतन करावं, अभ्यास करावा आणि कशाचा शाश्वत सुख मिळण्यासाठी जे करावं लागतं तेच करण्याची बुद्धी पाहिजे. सुखासाठी सगळे करतातच आहे, पण क्षणिक सुख मिळतं. चहानीचं सुख आहे, सकाळी घेतला ना चहा, आम्हाला 9 वाजता पुन्हा पाहिजे. कशासाठी? तेव्हाच्या चहानी कायम सुख नाही झालं. मग 9 वाजता चहा प्याला, केव्हा जेवायची वेळ? आता 2 वाजत आले, अजून थोडा वेळ या, जरा उशीर होणार आहे. मग असं करा ना, एकदा 1 कपभर चहा द्या ना करून. 2 वाजता पुन्हा पाहिजे. रोज 3 वाजता तर पितच असतो दुपारी. मला जेवण झाल्याबरोबर चहा लागतो, बस. तुम्ही तो दिला पाहिजे. आणि रात्री चहा प्याल्याशिवाय मला झोपच येत नाही. कितीदा चहा तो पितो त्याबद्दल माझं म्हणणं नाही. मला मुद्दा सांगायचा आहे, चहाने जर सुख होत असेल तर ते किती वेळा घ्यावा लागतो ना आपल्याला. आणि एकदा घेतलेल्या चहानी कायम सुख होत नाही, एवढंच मला सांगायचं. जेवण्याने कायम सुख नाही, कपडे नेसल्याने कायम सुख नाही. किती कपडे जमा केलेत आपण. आता कपडे विकत आणायच्या आधी 1 कपाट विकत आणावं लागणार आहे, कारण आता आणलेली ठेवायची कुठे. इतके कपडे आणून तरी पुन्हा आणतोच. मी श्रोत्यांबद्दल नाही बोलत, मी माझ्याबद्दल बोलते. त्या ताई मला म्हणाल्या, माझ्याबरोबर चलता का जरा थोडं सोबत? कुठं जायचं आहे? मला साड्या आणायला जायचं आहे. हो येते ना मी, चला. त्यांच्याबरोबर गेले. मला काही गरज नाही साडी विकत घेण्याची. त्यांच्या पुढे दुकानदाराने एवढ्या साड्या टाकल्या आहेत, त्यांच्या पसंतीशी माझं काही घेणं देणं नाही. त्या ढिगातली 1 साडी मला फार आवडली, मला त्याच्याशी बोलायचं आहे. काही गरज नाही, घरून संकल्प नव्हता केला, पण 1 साडी घेतलीच विकत. किती घ्यायच्या? तृप्ती नाही. याला मी तो कसा चुकतो हे नाही सांगत, मला मुद्दा महत्त्वाचा लक्षात घ्या. इतक्याही साड्यांनी मला कायम सुख नाही झालं, म्हणून पुन्हा पाहिजे. माझ्या प्रवचनाचा हाच विषय सुरू आहे. कोणी किती साड्या घ्याव्या ते वाईट आहे का चांगलं मी हे नाहीच सांगत आहे. त्याला मी कोणाला नावही ठेवीत नाही, कोणाची कौतुकही करीत नाही आहे. मुद्दा विषय लक्षात ठेवा. या प्रपंचातील विषय कितीही गोळा केले आणि कितीदाही भोगले तरी कायम सुख नाही. आणि प्रत्येक वेळी असंच वाटतं. बरं साडी मी घेतली, झालं मला सुख, छान मिळाली, मला जरूर नव्हती पण छान आहे. आता जाईन प्रवचनाला हीच घालून जाईन. तेवढ्याच्या सुखाने नाही माझी तृप्ती. तिथे गेले की सगळ्यांनी मला म्हटलं पाहिजे की तुला ताई ही साडी तुम्हाला खूपच छान दिसते, आता बरं वाटतं. सगळ्यांनी माझ्या साडीकडे पाहावं, ती चांगली आहे म्हणावं, कौतुक करावं. कुठून घेतली ताई? केवढ्याची घेतली? अहो व्यवहार मला करता येतो, तो इतकं म्हणाला तर मी त्याला इतक्यात मागितली. केलाच व्यवहार, कमी किमतीत आणली आहे. पण फारच आहे साई, उद्या माझ्याबरोबर चला त्या दुकानात, मी मलाही अशी घेते. आणखीन एक माझा अनुभव सांगते. आमच्या अमरावतीला कापड बाजार आहे मोठा, पण इतक्या चांगल्या प्रतीच्या नाही मिळत कपडे. आता मुंबईत आलेच म्हणून ठरवलं इथून एक छान साडी घेऊन जायची. नेली
अमरावतीत अशी कधी मिळणार नाही कोणत्या दुकानात. इतक्या किमतीची, इतकी चांगली मस्त नेली. दुसऱ्या दिवशी अमरावतीत पोहोचल्यावर एक लग्न होतं, मोठ्या माणसाकडचं लग्न. हीच साडी नेसून जाऊ आपण आता. इतक्या हौशीने, एवढ्या काही मनोरथाने ती साडी परिधान करून त्या लग्नात गेले. आणि ह्या मंडपामध्ये किती धनाढ्य माणसाकडचं लग्न असू द्या, अशी साडी नक्की कोणाच्या अंगावर नसेल. आणि मग माझ्या साडीचं कौतुक होईल, साडीबरोबर माझंही कौतुक होईल. ताई तुमची पारख खूपच छान आहे, किती छान आहे हो, आता कपडा तुमच्याच बरोबर घेऊ आम्ही, असं कौतुक होईल माझं, साडीचं होईल. आणि या मनोरथासह मंडपाशी गेले. लग्न झाल्यानंतर लोकांचा काही सत्कार करायचा, अत्तर लावा, काही गुलाब जल शिंपडा, काही पेढा द्या, काही हातावर काही मिष्टान्न द्या, तुम्ही याला चांगलं वाटलं असं कोणी आपलं सत्कार करून बोलेल. याच्यासाठी लग्न संपल्यावर जाण्याच्या घाईमुळे होऊ शकत नाही. म्हणून हल्ली लग्नामध्ये प्रवेशद्वाराशीच हे कौतुक करणारे लोक उभे ठेवतात. तिथेच त्याला काय बत्तासा पेढा द्यायचा, तिथेच अत्तर हळद कुंकू, काय पुरुषांच्या सत्काराची परिस्थिती असेल तसं द्वारावरच करतात, हात जोडतात, या ताई. म्हटलं असा माझा दारावर आता सत्कार होईल. आणि ही साडी सत्कार करायला जे उभे होते त्याच्यात एक भगिनी अशीच साडी नेसून उभी होती. माझं सगळं सुख नाहीसं झालं. आता तिच्या अंगावरची साडी सगळ्यांनी पाहिली, माझी तशीच आहे, आता हिचं कौतुक करायची काय गरज उरली. विषय आपलं सुख ताबडतोब भंग होतं. जे थोडा वेळ होतं ते कधीच टिकत नाही, नाना कारणे होतील. आणि पाहिजे मात्र शाश्वत सुख, हा विचार ज्यांनी केला त्यांना संत म्हणतात. ते सद्गुरू भूमिकेवर असतात, त्यांना आचार्य म्हणतात, त्यांना ऋषी म्हणतात. सोप्या भाषेत ते सगळे विचारवंत आहेत. शाश्वत अशाश्वत त्यांनी निवडलंय. शाश्वताच्या प्राप्तीची काय धडपड करायची, त्या प्रकारचं साधन त्यांनी ठरवून दिलं आहे. एवढं करून शाश्वत सुख प्राप्त करायचं, यासाठी नरतनू आहे, बाकी नाही. आणि जो हे न करताना हे शरीर संपेल तेव्हा संपून जाईल, त्याने स्वतःची हत्या केली, त्याला आत्महत्या म्हणतात. यस्वात्ममुक्त्यै न यतेत मूढधीः, त्याची बुद्धी मूढ आहे. याच्यासाठी ज्याने कर्म केलं नाही, शरीर वापरलं नाही, त्याला आत्महत्यारा म्हणतात. त्यांनी आत्मघात केला. आणि आत्महत्या करणे हे दुसऱ्याची हत्या करण्यापेक्षाही गंभीर पाप आहे, लक्षात ठेवा. त्याची हत्या मी केली, काय गोळी मारली, काही केलं, पाप लागलं मला, त्याची हत्या केली म्हणून. त्यापेक्षा मीच माझी हत्या केली, त्याला आत्महत्या म्हणतात, ते पाप अधिक गंभीर आहे. कारण एवढ्या मोलाने ही नरतनू मिळवली. आपल्यापेक्षा इतर शरीराचे प्राणी फार जास्त आहे, त्या सर्वांपेक्षा माणसं कमी आहेत. असं उत्तम शरीर, उत्तम वस्तू न मिळवता तू गमावून टाकलंयस, हे भयंकर पाप आहे. आचार्य शंकराचार्यांचा हा श्लोक आहे. ते म्हणतात त्याला आत्महत्यारा म्हणतात. फार मोठं पाप झालं.
आणि पाप झालं म्हणून याच्यानंतर जे शरीर मिळेल ते इतक्या किमतीचं घ्यायसाठी पुण्य नाही त्याच्याजवळ. म्हणून नरचनू जर अशा विचाराशिवाय गमावली तर पुढचं शरीर वाटेल तसं येईल. इतर योग याग विषम तनू का फिरा, कुकर सुकर तनू का फिरावे. समर्थ म्हणतात कुत्र्या डुकराच्या शरीरात का जायचं, आणि जावंच लागेल. राहायला घर तर पाहिजेच. गवताचं झोपडा असो, टिनाचा असो की आणखी सोन्या चांदीचा असो, राहायला घर पाहिजे. आणि पुण्यच नाही जवळ. समर्थांचं आहे ते. का म्हणून दुष्ट नष्ट कुकर सुकर तनू का फिरावे. सद्गुरूचे चरण कंजर हृदयी स्मरावे. सद्गुरूंच्या सहवासाने कल्याणाचा मार्ग धरा. तो जो नाही या नरतनूत तसा धरला तर पुनर्जन्मात मिळणारं शरीर माणसाचं नसेल. ती फक्त भोग योनी म्हणून कोणतं तरी मिळेल. कुठेतरी तर निवाऱ्याने या जीवाला राहणं भाग आहे. नाही आपल्या मालकीचं घर नाही भाड्याचं मिळालं, पुलाच्या खाली राहायची वेळ येते ना. कुठेतरी ते निवारा पाहतो ना माणूस. मग कमी पैशामध्ये फुकटात कधी कधी हे अशी घरं मिळतात. यासाठी शाश्वत सुख मिळवून देण्याचं साधन म्हणून नरतनू आहे. हे देवाचे उपकार समजा. पण आपण पुण्य खर्च केलं आहे, मग त्याचे उपकार कुठे आले. आपण खर्च करून मिळवल्यावर देवाचे काय उपकार. हो, तेवढ्या पुण्याचं फळ पदरी टाकण्याकरता त्यांनी हे शरीर तयार केलं आहे. की निर्माण त्यांनी केलं आहे, आपण विकत घेतलं आहे. इतकं चांगलं त्यांनी तयार केलं आहे, हे त्याचे उपकार आहेत. आणि आपण ते मिळवू शकलो हे आपलं पुण्य आहे. दोन्हीचा मेळ घालून आता आपण ठरवायचं काय करायचं. शाश्वत सुखाचं नाव ब्रह्मसुख असं आहे. ब्रह्म म्हणजे या जगाचं अधिष्ठान. थोडक्यात बोलायचं म्हणजे अलंकाराची सृष्टी खूप दागिने आहेत. अंगठ्या आहेत, माळा आहेत, मणी आहेत, काय बाटल्या बांगड्या, जे काही खूप अलंकार आहेत. अलंकाराचं अस्तित्व कोणावर आहे. आपण पेटीमध्ये तिजोरीमध्ये बँकेमध्ये ठेवलं म्हणून ते सुरक्षित आहे का. तो दागिना कशामुळे टिकून आहे त्याचा नीट विचार करू आपण. मी सांभाळला आहे म्हणून टिकून आहे का. नाही. कोणताही दागिना सोन्याने धरून ठेवला, टिकवला आहे सोन्याने. त्या पाटलीतून बांगडीतून सोनं जर म्हणेल मी रजा घेऊन जातो तर ती पाटली राहू शकते का. दागिना कोणी टिकावून ठेवला आहे. ते सोनं त्या पाटलीला सोडून जात नाही म्हणून पाटली शिल्लक आहे. ज्याच्यावर नेमकं अस्तित्व अवलंबून असतं त्याला अधिष्ठान असं म्हणतात. मी रोज पहाटे 3 वाजता उठून प्राणायाम करते म्हणून नाही शरीर टिकलं. ते टिकवण्याचा एक उपाय आहे. मी त्याला नावं नाही ठेवी. व्यायामाला मी नावं नाही ठेवी. मी व्यायाम करतो म्हणून चांगलं आहे, प्राणायामाने चांगलं आहे, ओंकार जप करतो म्हणून चांगला आहे, वेळच्या वेळी जेवतो झोपतो म्हणून चांगला आहे. आपल्या करामतीची नाही ही किंमत. ती सहाय्यभूत आहे. हे चैतन्याच्या अधिष्ठानावर सगळं आहे. तू व्यायामही कशाच्या भरवशावर करतोस. प्राणायाम कशाच्या भरवशावर चाललाय. पाटली कशामुळे टिकली आहे. एखादा माठ कशामुळे टिकलाय.
मी नाजूक हाताने सांभाळते म्हणून नव्हे. माती, मी जर म्हटलं माझ्यामुळे माठ टिकू नये, हाताळते मी छान. माती हसते मला. माती म्हणते माझ्यामुळे माठ आहे, तुझ्यामुळे नाही आहे. तो माठही मला हसतो, मी ह्या मातीमुळे आहे, माझ्यामुळे माठ नाही आहे. आणि तसं मी म्हटलं तर मला माती हसते आणि माठही हसतो. हिला काही कळत नाही असं ते दोन्ही म्हणतात मला. माठ म्हणतो हिला कशाला धन्यवाद देऊ, मातीला धन्यवाद देतो. माती आई मी तुझ्यामुळे आहे. आणि माती मला सांगेल तुझ्यामुळे नाही, मी याला माझं अधिष्ठान पुरवलं आहे, याची बनावट माझ्यामधून आहे. आपण चैतन्याचे बनले आहोत आणि चैतन्याकडे लक्ष द्यावं आणि त्याने आपण टिकून आहे. त्या चैतन्याला सांभाळणे आपलं काम आहे. त्याचा योग्य वापर, विचार त्या चैतन्याचा करावा. तो विचार करून ते चैतन्य म्हणजे आपलं रूप आहे. एखादा माणूस मेला म्हणजे काय मेलं मला सांगा? ते शरीर तर पडलेलंच आहे ना तिथे. शरीर कुठं गेलं आहे? त्याचे हात आहेत, पाय आहेत, त्याचे डोळे कान नाकसुद्धा आहे, त्याच्या अंगावरचे कपडेही पण आहे. शरीराचं काहीच गेलं नाही तरी त्याला मेला गेला का म्हणतात? गेलं ते चैतन्य आहे. म्हणजे आपण शरीर नव्हो, आपण चैतन्यच आहोत. आणि चैतन्य जात येत नाही. मग मेला म्हणजे काय मेलं? चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी शरीराला जी आवश्यक परिस्थिती पाहिजे ती शरीराची परिस्थिती संपली. माठात पाणी भरलं आहे, त्या पाण्याला माठाचा आधार आहे. पाणी माठात राहतं, पण आता माठात पाणी नाही. का म्हणून? ते गळून गेलं. पाणी टिकवून ठेवण्याची योग्यता माठात राहिली नाही म्हणून पाणी नाही. चैतन्याला धरून ठेवण्यासाठी शरीर उपयुक्त राहिलं नाही आहे. म्हणून चैतन्य आणि शरीर यांचा वियोग झाला. ते चैतन्य जात नाही. पाणी कुठं जात आहे? माठ गेला आहे. शरीर नाहीसं होईल. कारण ते आत्ता मेलेल्याचं शरीर दिसत असलं तरी ते थोड्या वेळात संपवावं लागतं. चैतन्य कायमच असतं. हा दिव्याचा ट्यूबलाईट म्हणा का बल्ब म्हणा फ्यूज झाला, मग अंधार झाला, वीज गेली. वीज कुठे नाही गेली, त्या विजेला धारण करून ठेवणारं जे उपकरण आहे ते ट्यूब म्हणा का बल्ब म्हणा, त्याची ताकद संपली. वीज तशीच आहे. आपलं चैतन्य नाही कुठे जात. आणि जे जात नाही ते चैतन्य मी आहे असा आपल्याला झोपेत अनुभव येतो, कळत नाही. तो जागृतीत सुखाचा अनुभव, चैतन्याचा अनुभव आपण घ्यायला शिकण्यासाठी परमार्थ करायचा. तो विचारी आहे असं ठरतं. त्या चैतन्याशी आपला संबंध आहे. आपणच चैतन्य आहो हे समजावून घेतलं. जे जात येत नाही त्याचं सुख आहे. दागिना मोडला तरी सोनं राहतं. दागिना तयार नव्हता तरी सोनं होतं. आणि दागिना आहे तेव्हाही सोनंच आहे. असं सर्व काळी जे असतं ते शाश्वतपणे असतं. आणि तेच शाश्वत मी आहे एवढं कळलं की कायम सुखाचा अनुभव होतो. ह्या अनुभवाचा अभ्यास करत राहणे
परमार्थ करणे असं म्हणतात. हा विचाराने करावा. विचाराची पूर्वस्थिती त्याला विवेक म्हणतात. विवेक पक्का झाला, त्यातच स्थिरावला. विचार करणारा त्यात स्थिरावला म्हणजे त्या पक्क्या झालेल्या विवेकाला विचार असं संबोधन आहे. तो विचारच कर्तव्य. आता मी न जाणारा, शाश्वत असणारा, माझं सुख न संपणारं, ते कायमस्वरूपी असणारं, ह्या अनुभवात जाण्याचं आपल्या सगळ्या खटपटीसाठी हे नरशरीर आपण वापरीत राहणे एवढा शहाणपणा आहे. हा ज्याच्याजवळ नाही त्याला शंकराचार्यांनी मूढ म्हटलं आहे. ज्याला समजत नाही त्याला मूढ म्हणतात. ज्याला समजतं त्याला शहाणा म्हणतात. शहाणा आणि हुशार याच्यात फरक आहे. हुशार खूप लोक आहेत पण शहाणे कमी आहेत. ज्ञानाचा सोयीसाठी वापर करता येणे याला शहाणा म्हणतात, आणि तो वापर करता न येणे पण ज्ञान आहे त्याला ज्ञानी म्हणतात. थोडा फरकच आहे. शहाणा म्हणजे आपल्याला जे माहीत आहे त्याचा योग्य वेळी योग्य प्रकारचा वापरच करता येणे त्याला शहाणा म्हणतात. म्हणून शहाणपण जास्त महाग आहे, हुशारी त्यातले त्यात स्वस्त आहे. शहाणा ह्या शरीराचा उपयोग नक्की कशासाठी करायचा हे ज्याला कळलं ते शहाणे. आणि आपल्याजवळच्या सामर्थ्याचा वापर करण्याचा कळत नसेल तर त्याला आचार्य मूढ म्हणतात. आपल्या सगळ्या क्षमता आपल्या शाश्वत सुखासाठी वापरता येणे असं शहाणपण ज्यांना आहे ते सगळे परमार्थी जीव आहेत. माझं घर आहे कुठेतरी, आपलंही आहे, ते सुरक्षित राहावं याच्यासाठी आणखीन काही करावं लागतं. नुसतं आपल्या घरावर वॉचमन ठेवून नाही होत. शेजारच्याही घराला सांभाळावं लागतं. शेजारच्याही घराला आग लागू नये. त्याच्या घराला लागू दे आग, माझ्या घराला नाही लागली की असं नाही. शेजारच्या घराला आग लागली तर आपल्या घराला लागू शकते. म्हणून स्वतःच्या सुखाच्या सांभाळण्याच्या वेळी दुसऱ्यांचंही सुख सांभाळावं लागतं. एवढं शहाणपण ज्याच्याजवळ आहे त्याला संत म्हणतात. जो स्वतःच्या सुखाबरोबर दुसऱ्याच्याही सुखाचा विचार करतो त्याला संत म्हणतात. बाकीचे नुसते माणसं आहेत. संतत्वात त्या शेजारी बसावं आणि आपण नक्की कसं वागावं याचे धडे घ्यावेत. म्हणून मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. संतांच्या जवळ बसावं आणि आपल्या क्षमता सुखासाठी वापरता याव्यात असं शिक्षण घ्यावं. ते त्यांनी अनुभवलंय, वापरलंय, केलं आहे आणि जनानी तसं सुखी व्हावं यासाठी त्यांची तळमळ आहे. ते दयावंत आहे. बाकीच्यांचे सहवास बंद करावे, संतांच्या सहवासात राहावं. आपण सहजपणे शहाणे होतो. साधने वीण सन्मार्ग लागे. फार खटपटी न करताना कळतं. एक दृष्टांत, अमरावतीहून पुण्याला चालले होते. जानेवारी महिना, फार थंडी होती. माझे कामं आटपून निघाले. घाई झाली गाडी पकडण्याला. बसने चालले होते. सगळं सामान घ्यायचं, खटपट धडपड केली. कसं तरी पेटीत काही कोंबलं नाही, कोंबलं, निघाले. एवढी थंडी पण स्वेटर आणि शाल काही घेतलंच नाही. ते राहूनच गेलं.
गाडीत बसले काय वारा काय थंडी काय काय असं कठीण कसंच करावं. त्या बसमध्ये गर्दी खूप होती, जागा जवळची कुठं दिसेना. नीट पाहिलं त्या बसमध्ये 3 सीटचे जागा बाकडं, त्याच्यामध्ये 2 जण बसलेले होते, एकच जागा रिकामी आहे. म्हटलं आता या जागेवरच आपल्याला बसणं आहे. त्यातल्या त्या एका बंधूला म्हटलं तुम्ही थोडेसे सरका. मी सरकत नाही म्हणे, तुम्ही ह्या रिकाम्या जागेत बसा. त्या 2 पुरुषांच्या मधली सीट रिकामी, बसले त्याच्यात जाऊन. एकाच्या अंगावर एक घोंगडं होतं आणि दुसऱ्याने जाडजूड मोठं स्वेटर घातलं होतं. दोघांच्या मध्ये मी बसले. जनी साधने वीण सन्मार्ग लागे. माझ्याजवळ स्वेटर नाही, शाल नाही, याच्या स्वेटरने इकडून उभं आहे, याच्या घोंगड्याने इकडून उभं आहे. पुण्यापर्यंत मस्त प्रवास केला. माझी काय खटपट आहे. अशी खटपट न करताना आपण परमार्थी व्हायचं असेल, संताच्या शेजारी बसा बस. लक्षात आलं, पटलं का नाही? साधने वीण सन्मार्ग लागे. मला मोगऱ्याचे फुलं फार आवडतात, त्याचा सुगंधच फार आवडतो. माझ्या घरी झाड नाही, विकत काही मिळाले नाही, पाहिजे होते. सुगंध फार आवडतो. एका भगिनीच्या डोक्यात मोठा गजरा दिसला मोगऱ्याचा, त्याच्याजवळ जाऊन बसले. झालं, पैसाही खर्च नाही करायचा, ते सांभाळण्याचा उद्योग नाही करायचा, सुगंध बघायचा. साधने वीण सन्मार्ग लागे. विनोद नाही आहे हा, या संतांचा महिमा सांगते. स्वतःच्या सहवासाने दुसऱ्याला सुखी करण्याचं जे सामर्थ्य आहे ते त्या मोगऱ्याच्या फुलात आहे, त्या दुसऱ्याच्या स्वेटरमध्ये आहे. त्या सहवासापुरती मी खटपट करायची आहे, आणखी काही नाही. असा सन्मार्ग लागून आपण परमार्थी होऊ. पण कोणाच्या संगात बसायचं, कोणाच्या संगात नाही बसायचं, असा विचार आपल्याला समजला पाहिजे. चांगलं वांगलं निवडता आलं पाहिजे. हिताची गोष्ट आणि अनहिताची गोष्ट वेगळी समजता आली पाहिजे. 2 गोष्टीचं, 2 वेगळ्या धर्मी वस्तूंचं जर मिश्रण असेल तर त्या वेगवेगळ्या काढाव्या लागतात. बाजारातून तांदूळ आणले, सोबत साखरही आणली, साखरेची पुडी फुटली, तांदूळ आणि साखर मिसळली. दोन्ही खाद्यच आहेत, चांगले आहेत पदार्थ, पण ते एकमेकात मिसळलेले बरे नाहीत ना. मग वेगळे करायचे. घरी गेले तांदूळ निवडण्याचा धंदा केला. विजातीय धर्मी पदार्थ जेव्हा एकत्र असतात तेव्हा कोणत्याच पदार्थाचं सुख नाही होत. ते प्रत्येक सुखदायीच आहे. साखरही सुखदायी आहे, तांदूळही, एकत्र नाहीत ना बरे. असे भिन्न धर्मी पदार्थ मिसळले म्हणजे निवडून वेगळे काढावे लागतात. साखर कधी तांदूळात रेती सांडली, साखरेत काही सांडलं, निवडावं लागतं. भाजीला ते देठ असतात, पानंच पाहिजेत फक्त, म्हणून देठ वेगळे करावे लागतात, पानं वेगळे काढावे लागतात. या सगळ्या कार्यक्रमाला निवडणे असं म्हणतात. याचा अभ्यासात परमार्थात जो शब्द आहे त्याचं नाव विवेक आहे. विच निवडणे, बस. विवेक शब्दातला मूळ धातू विच हा आहे. विशेष करून निवडणे विवेक. विवेक म्हणजे निवडणे. काय निवडायचं? एकत्र मिसळलेले 2 विजातीय पदार्थ असतील तर त्यांना एकमेकापासून वेगळं करणे. तांदूळ निवडायचे म्हणजे काय करायचं? खडे किंवा
अखाद्य काय असेल ते वेगळं काढायचं, खाद्य असणारे तांदूळ वेगळे करायचे. झाला का विवेक पूर्ण? नाही झाला. जे हिताचं नाही ते फेकून द्यायचं आणि जे हिताचं आहे ते ठेवायचं. खडे टाकून द्यायचे, तांदूळ डब्यात भरायचे. आता विवेक पूर्ण झाला. निवडणे आणि हिताचं स्वीकारणे आणि अनहिताचा त्याग करणे, आता विवेक पूर्ण होतो आपल्या जीवनामध्ये. शाश्वत काही आहे म्हणजे अविनाशी काही आहे आणि काही विनाशी आहे. विनाशी आणि अविनाशी यांचा मिसळ झालेला हा प्रकार सगळा, यातून सुखाचं ते शाश्वत ते वेगळं करता आलं पाहिजे. हा विवेक 3 पातळीवर होतो. परमार्थाचा हा विवेक 3 पातळीवर आहे. एकाला सत असत विवेक किंवा सार असार विवेक, सारासार विवेक असा शब्द आपण ऐकला. सारासार विवेक. सार म्हणजे हिताचं, टिकाऊ, महत्त्वाचं, मूल्यवान, त्याला सार म्हणतात. आपलं हित करण्याचं ज्याच्यात सामर्थ्य आहे त्याला सार समजायचं. जे तसं नाही त्याला असार म्हणायचं. आपल्याला सारासार निवडता आलं पाहिजे. चैतन्य टिकाऊ आहे, शाश्वत आहे, सर्वव्यापी आहे, ते स्वीकारता आलं पाहिजे आणि तसं नाही ते टाकून देता आलं पाहिजे. धर्माला मंजूर आहे, त्याच्यात हित होतं, त्याला विहित म्हणतात. आणि धर्म ज्याला नको म्हणतं त्याने दुःख होतं, त्याला असार म्हणतात. अधर्म त्याला निषिद्ध म्हणतात. निषिद्ध गोष्टी असार म्हणून टाकायच्या आणि विहित म्हणजे करण्यास योग्य असणाऱ्या गोष्टी सार त्या स्वीकारायच्या. धर्माचरण सार आहे आणि निषिद्ध जेवढं अधर्माचं जे आहे ते असार आहे. जीवनातून आपल्याला असार त्यागता आलं पाहिजे आणि सार घेता आलं पाहिजे. देवपूजा न करता जेवतो ना आपण पुष्कळदा, जेवतो का नाही? मोठ्याने हो नका म्हणू, आपल्याला सांगा. देवाची पूजा न होता जेवतो पुष्कळदा. देवाला नैवेद्य दाखवावं लागतो याची आठवणही येत नाही, घेतो खाऊ. आपल्या मनाला विचारा, आपण असं करतो की नाही? जे कोण करतील त्याबद्दल मी बोलते. नाही, हे निषिद्ध कर्म आहे. जो आपल्याला देतो त्याची आठवण न करता आपण जे भोगतो तो अधर्म आहे. बस. आपल्याला टॅक्स भरावा लागतो, पुष्कळ प्रकारचे टॅक्सेस. सरकारने आपल्याला हे सगळं मिळण्याची व्यवस्था केली आहे आणि म्हणून आपल्याला सरकारला देणे भाग आहे. जो देतो, ज्याने आपल्या सुखाची व्यवस्था केली त्याला जागावं लागतं. टॅक्स नाही भरला तर आपण गुन्हेगार ठरतो का नाही? त्याचा दंड होतो का नाही? सरकारने विजेची व्यवस्था करून दिली, भरावे लागतात विजेचे पैसे. नाही भरले तर आपलं कनेक्शन तोडलं जातं ना. देवाने जी व्यवस्था दिली आपल्याला रोज खाऊ घालतोय. उष्णामी चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः पचाम्यन्नं चतुर्विधम्. मी अन्न पचवतोय. मी चंद्र होऊन चंद्रकिरणातल्या अमृताने सगळी वनस्पती त्याचं पोषण मी करतोय. ज्वारी पेरली, कणसाला दाणे लागावे
हा आपला पराक्रम आहे का सांगा मला? मी त्याच्यात दाणे भरत बसते का? नाही. कुठून येतं ते? कोणी केली व्यवस्था? हे मी करतोय. चंद्र उगवणं जर बंद झालं तर आपली काही पिके होणार नाही, लक्षात ठेव. वनस्पतीच राहणार नाही. चंद्र तरी त्याच्यात अमृत कुठून आणतो? तो आधी सूर्यापासून घेतो आणि नंतर देतो. आणि फार सज्जन आहे चंद्र. तो उष्ण ऊर्जा घेतो आणि शीतल ऊर्जा देतो, लक्षात ठेवा. सूर्यप्रकाश गरम आहे, चंद्रप्रकाश शीतल आहे. सज्जन वाटेल तरी लोकांच्याकडून उपकार नसलेलं, अपकार असलेलं, त्रासदायक उपद्रवी वस्तू घेतात, पण समाजाला संत नेहमी चांगलंच देतात. असा चंद्र मी होतो, पोषण करतो. देव आपल्याला देतोय सगळं. झाडाला पानं त्याच्यामुळे फुटत आहेत, माझ्यामुळे नाही. धान्य त्याच्यामुळे पिकतं, माझ्यामुळे नाही. तो हे करतो, मग त्याला दिलं पाहिजे. तुम्ही मला जेवायला बोला, स्वयंपाक केला, मला वाढलं, मी विचारलं पाहिजे, ताई तुम्ही पण आता बसा ना जेवायला, माझ्याचबरोबर तुम्ही पण या ना ताई. हे माझं कर्तव्य आहे. तुम्ही मला आत्ता वाढलं आहे, खाऊ घातलं. भलंही मी तुम्हाला नाही वाढणार, पण एवढी चौकशी तर केली पाहिजे ना. ताई म्हणते माझा गुरुवारचा उपास आहे, मी आत्ता नाही जेवत. मग ठीक आहे, मग फराळाचं काही खाता का? एखादं केळ तर खा माझ्यासोबत. हे माझं कर्तव्य आहे. आपण ते कर्तव्य नाही करीत तेव्हा आपण अधर्मी झालो, आणि त्याचं फळ आपल्याला अशाश्वत गोष्टी मिळत राहतात. विहित कर्माचरण करावं, त्याच्यात हित आहे म्हणजे ते सारभूत आहे. असा काय वागणुकीने माझ्या हिताची सोय होते आणि काय वागणुकीने नाही होत, अशी निवड करून आपलं वागणूक दुरुस्त करणे याला विवेक म्हणतात. चांगलं आणि वांगलं एकत्रच मिसळलेलं आहे. स्नान करून पूजा करून नैवेद्य दाखवून जेवणे आपल्याच पुढे आहे, आणि पारोशाने खाऊन घेणे हेही आपल्याच पुढे आहे. यातली निवड करा आता. ह्या निवडीला विवेक नाव आहे. सार आणि असार, हित आणि अनहित निवडून काढणे. देवदर्शनाला जायची वेळ झाली आहे, 11 वाजले आहेत. 11:30ला पेपर आहे. आता काय करावं? दर्शनाला देवळात जावं का पेपरसाठी परीक्षेच्या हॉलमध्ये जावं, असं तारतम्य असलं पाहिजे. म्हणून कोणत्या वेळी काय करावं, कशाची प्राधान्याने व्यवस्था करावी, असं तारतम्य. मग देवाची फक्त आठवण करीत, मनानेच हात जोडीत आधी पेपरला जाईल. मी ध्यानाला बसते आहे, मांडी छान घातली, आसन मस्त आहे, सगळं छान आहे. शेजारी आग लागली, ध्यान करीत बसणं उत्तम आहे का आग विझवायला धावणे बरं आहे? हित कशात आहे तेवढंच निवडता आलं पाहिजे. त्याला असार विवेक असं नाव आहे. प्रपंचापेक्षा परमार्थाने सुख अधिक आहे, म्हणून प्रपंचाला दुय्यम करणे, परमार्थाला अग्रक्रम देणे, असा हित अनहिताचा विचार करावा. माणूस शरीर परमार्थासाठी आहे, आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. म्हणून हे शरीर परमार्थासाठी वापरावं. अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा. आडमार्ग म्हणजे संसारात नाही, प्रारब्धाने करावा लागतो तेवढाच करावा. जास्तीचा करायचा तो परमार्थ करावा, बस.
असा निर्णय करता येणे, त्या निर्णयाप्रमाणे सारात हितमार्गात स्थिरावणे सारासार विवेक. 1-2 मिनिटात थांबते. काही गोष्टी टिकाऊ आहेत आणि काही नाही. टिकाऊ वेगळ्या करायच्या, न टिकाऊ ज्या आहेत त्या वेगळ्या करायच्या. टिकाऊचा आश्रय घ्यायचा. जे टिकाऊ असतं त्याला नित्य म्हणतात, जे टिकाऊ नाही त्याला अनित्य म्हणतात. काहीही खाण्यापेक्षा प्रसाद खावा, आपल्याला सुखाचा लाभ होतो. प्रसाद देवळात मिळतो, मग रोज देवळात जाऊन जेवायचा का नाही? म्हणून घरी देव आहेत, म्हणून देवाला नैवेद्य आहे. तो दाखवला की आपलं घरातलं अन्न प्रसाद होतं. आणि म्हणून सुखाची व्यवस्था नित्य असली पाहिजे, ती अशाश्वत अशी नको. हिताची पाहिजे एक गोष्ट, टिकाऊ पाहिजे दुसरी गोष्ट. टिकाऊ त्याला नित्य म्हणतात, जे टिकाऊ कमी आहे किंवा नाही त्याला अनित्य म्हणतात. आणि आपल्याला नित्य पाहिजे आहे, म्हणून नित्याचा स्वीकार करता येणे आणि अनित्य गोष्टी, नाशिवंत गोष्टीला बाजूला करणे. अविनाशी गोष्ट स्वीकारणे, विनाशी गोष्टीचा त्याग करता येणे, हाही विवेकच आहे. याला नित्यानित्य वस्तू विवेक म्हणतात. परमार्थामध्ये देह लेखावे असार, या देहाची फार किंमत करू नये. सत्य पर उपकार. देह असार आहे, देह जायाचे जायाचे, या ते काळबा खायाचे खायाचे. आणि म्हणून देहाच्या किमतीपेक्षा किंमत चैतन्याची अधिक आहे. आपण सुखी चैतन्यामुळे आहोत, ते नित्य आहे. नित्य गोष्ट नेहमी सोबतच असते. आपल्या अंगावर शर्ट आहे, गावाला गेलो, तो शर्ट आपण आपल्या पहिल्या गावात विसरून जाऊ शकतो, पण आपले हात विसरून नाही न जात, हात सोबतच असतात. शर्ट आणि आपले हात दोन्हीचा विचार केला, हात नित्य सोबत आहेत, कपडे नेहमी सोबत नाहीत. मग नेहमी सोबत आपलं शरीरही नाही आहे. हे शरीर नित्य सोबत नाही आहे, याचा विचार उद्या सांगेन मी. हे नित्य आपल्यासोबत नाही आहे, नित्यसोबत आपलं चैतन्य आहे. याप्रमाणे नित्याचा म्हणजे परमात्म्याचा विचार करावा आणि नाशिवंत जे अनात्म, ह्या भूतसृष्टीतलं जे नाशिवंत आहे त्याला अनात्मा समजावं, त्याला अनित्य समजावं. हा विचार करता येणे नित्यानित्य विवेक आहे. यातलं नित्य मी आहे ना अनित्य मी नाही. मी म्हणजे आत्मा आणि मी नसलेलं ते अनात्मा. मी शरीर नसून मी आत्मा चैतन्य आहे. या प्रकारचं शरीराला आणि चैतन्याला वेगळं करता येणे, याला आत्मानात्म विवेक असं नाव आहे. 3 स्तरावर विवेक. हित अनहिताचा विवेक 1, नित्य अनित्याचा विवेक 2, आणि मी काय आहे नाहीचा म्हणजे आत्मानात्म विवेक 3. हे 3 विवेक दृढ झाले की यालाच सारासार विचार, नित्यानित्य वस्तू विचार आणि आत्मानात्म विचार अशी विचार नावं प्राप्त होतात. परमार्थ साधनातलं पहिलं साधन असा विवेक करता येणे हेच आहे. आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते. दुसऱ्या साधनाचा विचार उद्या करू. थोडासा विवेकाबद्दल विचाराबद्दल मुद्दा राहिलेला उद्या पाहू. सर्वांनी थोडा उशीर होत असला तरी छान शांतपणे मी बोलले ते स्वीकारलं आहे. सगळ्यांना धन्यवाद. आपल्या सहवासात मला काही सुचलं
त्याबद्दल पुनश्च धन्यवाद. या ठिकाणी वाणीला विराम देते. अधिष्ठानाच्या सहवासात आपण आहो म्हणून सगळे इतका वेळपर्यंत छान राहिलो. अधिष्ठानाला वंदन. जय जय रघुवीर समर्थ.